राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर केला। यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूडमधील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी लावलेला पोलीस बंदोबस्त आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेरून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पुण्यातील कोथरूड या ठिकाणी असलेलं हे घर आहे, जिथे आपण बघू शकतो पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर केलेला आहे राहुल सोलापूरकर यांचा, ज्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काही आक्षेपार्ह विधान त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर आता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं, तेव्हापासून या ठिकाणी बरेच आंदोलनं झाले, लोकांनी बरीच टीका त्यांच्यावर केलेली होती, तेव्हापासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेलं होतं। मात्र त्यांचं एक सोशल मीडियावर जुना पुन्हा एकदा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा आता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांनी त्यांना काही दिवसांपूर्वी बोलवण्यात देखील होतं, मात्र अद्यापही त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळं काहीशी नाराजगी वेगवेगळ्या संघटनांमध्ये पाहायला मिळते। मात्र त्यांचा पुन्हा एकदा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या घराच्या खाली पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।